वर्षभरासाठी साबुदाण्याचे रिंग्स आपण बनवणार आहोत. तर एकदम सोपी पद्धत आहे, शिवाय झटपट होतात आणि या रिंग्स बनवण्यासाठी आपल्याला उन्हाची सुद्धा गरज नाही. साबुदाण्याच्या रिंग्स बरोबर नायलॉन साबुदाण्याचा चिवडा सुद्धा बनवलेला आहे. तर चला झटपट रेसिपीला सुरुवात करूयात. त्याच्यासाठी अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे. तर बघा, जो रेग्युलर साईजचा साबुदाणा येतो तोच घेतलेला आहे आणि रात्री हा साबुदाणा मी भिजत घातलेला आहे. तर टोटल 8 ते 9 तास हा साबुदाणा भिजत घालायचा आहे. सुरुवातीला साबुदाण्यामध्ये पाणी टाकलं आणि 5-6 सेकंदानंतर ते पाणी काढून टाकलं. पुन्हा दुसरं पाणी टाकलेलं आहे आणि आता दुसरं पाणी आपल्याला 2-3 मिनटं ठेवायचं आहे. 2-3 मिनटाने जे दुसरं पाणी आपण टाकलेलं आहे ते सुद्धा काढून टाकायचं आहे आणि टोटल 8 ते 9 तास या साबुदाण्याला भिजवून घ्यायचं आहे. म्हणजे साबुदाणा चांगला भिजेल आणि मोकळा मोकळा सुद्धा होणार आहे. तर चला, आता इथे साबुदाणा चांगला भिजलेला आहे आणि बघा एकदम मोकळा मोकळा साबुदाणा झालेला आहे. असा साबुदाणा जर झाला तर मग आपल्याला दळायला सोपं पडतं, म्हणून या पद्धतीने साबुदाणा भिजवून घ्यायचा. साबुदाणा खूप भिजला किंवा चिकट झाला तर तो मिक्सरमध्ये व्यवस्थित दळता येत नाही, म्हणून या पद्धतीने साबुदाणा भिजवून घेतलेला आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडा थोडा साबुदाणा टाकायचा आणि या पद्धतीने साबुदाणा दळून घ्यायचा आहे. तर बघा, तुम्हाला जर वाटलं तुम्ही याच्यापेक्षा सुद्धा बारीक साबुदाण्याला दळून घेऊ शकता. तर मी ते या पद्धतीने साबुदाणा दळून घेतलेला आहे. खूप जाड नाही आणि खूप बारीकसुद्धा नाही. आता हा साबुदाणा किंवा साबुदाण्याची पावडर मोजून घ्यायची आहे. तर टोटल 3.5 ग्लास हा साबुदाणा भरलेला आहे. हलक्या हाताने ग्लास भरलेले आहेत आणि बघा, जेवढा आपण साबुदाणा घेतलेला आहे त्याच्या डबल आपल्याला पाणी घ्यायचं आहे. तरी ते टोटल 3.5 ग्लास साबुदाणा भरलेला आहे. तुम्हाला जर दळलेला साबुदाणा आवडत नसेल तर अखंड साबुदाण्याबरोबर सुद्धा तुम्ही ही प्रोसेस करू शकता. साबुदाणा मोजून झाला आता मी त्याला पुन्हा त्या बाउलमध्ये काढून घेतलेला आहे, म्हणजे आपल्याला पातेल्यामध्ये टाकायला सोपं पडेल. आता इथे पातेल्यामध्ये 7 ग्लास पाणी घेतलेलं आहे, म्हणजे साबुदाण्याच्या डबल आपल्याला पाणी घ्यायचं आहे. 1 ग्लास जर साबुदाणा असेल तर 2 ग्लास पाणी या पद्धतीने घ्यायचं आहे. तर इथे टोटल 7 ग्लास पाणी घेतलेलं आहे. आता या पाण्याला चांगली उकळ काढून घ्यायची आहे. तर बघा, पाणी चांगलं गरम झालं आणि लगेच त्याच्यामध्ये मी साबुदाणा टाकलेला आहे. तर गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे. साबुदाणा टाकल्या ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि गॅसची फ्लेम हाय ठेवून कंटिन्यू 4 मिनटं हा साबुदाणा या पाण्यामध्ये मिक्स करायचा आहे. बराच वेळेस गॅसची फ्लेम हाय असल्यानंतर हाताला वाफ लागते, तर अशा वेळेस मोठ्या हँडलवाला चमचा घ्यायचा आहे, म्हणजे हाताला चटके बसणार नाही. आणि बघा, 2 मिनटामध्ये साबुदाणा ट्रान्सपरंट होण्यास सुरुवात झालेली आहे. तर या प्रोसेससाठी थोडंसं जाडसर आणि थोडंसं पसरट भांडं वापरायचं, म्हणजे साबुदाणा खाली लागतसुद्धा नाही आणि आपल्याला मिक्स करायलासुद्धा सोपं पडतं. तर बघा, इथे 4 मिनटं झालेली आहेत आणि बघा, साबुदाणा मस्त घट्ट झालेला आहे आणि ट्रान्सपरंटसुद्धा झालेला आहे. आता यातील मी अर्धा ग्लास साबुदाणा साईडला काढून घेणार आहे. चमच्याच्या मागच्या साईडला बघायचं, साबुदाणा जर चमच्याला चिटकायला लागला म्हणजे आपली इथे साबुदाण्याची पेस्ट तयार आहे. आता गॅसची फ्लेम लो केली आणि अर्धा ग्लास साबुदाणा मी साईडला काढून घेतलेला आहे. आपण जो साबुदाणा भिजवला होता त्यातील पाव वाटी अखंड साबुदाणा मी साईडला काढून ठेवलेला होता, तो इथे घालणार आहे. तर हे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता, नसेल आवडत तर नाही घातलं तरी चालेल. तर बघा, अखंड साबुदाणा घातल्यामुळे ज्या साबुदाण्याच्या रिंग्स आहेत त्याच्यामुळे त्याच्यामध्ये थोडा थोडा साबुदाणा दिसेल, म्हणून मी ते अखंड साबुदाणा घातलेला आहे. साबुदाणा घातल्यानंतर मी चांगलं मिक्स करून घेतलं, गॅसची फ्लेम बंद केली आणि लगेच पातेलं उतरवून घेतलेलं आहे. नाहीतर गॅसचं बर्नर गरम असल्यामुळे साबुदाणा खाली लागू शकतो. आता एक पायपिंग बॅग घेऊन तिला आपल्याला जेवढं मोठं हवं आहे तेवढं छिद्र करून घ्यायचं आणि बघा, इथे पायपिंग बॅग भरून घेतलेली आहे. आणि नायलॉन साबुदाण्याच्या चिवड्यासाठी आपल्याला फक्त टिपके द्यायचे आहेत, जसे आपण रांगोळीचे टिपके देतो त्या पद्धतीने. मक्याच्या पोह्यांच्या चिवड्याप्रमाणे जर तुम्हाला साबुदाण्याचा चिवडा करायचा असेल तर हे टिपके थोडेसे पसरवायचे, म्हणजे पसरट साबुदाण्याचा चिवडा तयार होईल. तर बघा, इथे मी पटापट टिपके ठेवून घेतलेले आहेत आणि अर्ध्या पायपिंग बॅगमध्ये बघा भरपूर असा आपला नायलॉन साबुदाण्याचा चिवडा तयार झालेला आहे. आता लगेच मी साबुदाण्याचे रिंगसुद्धा काढून घेणार आहे. त्याच पायपिंग बॅगमध्ये मिश्रण भरायचं आणि बाकीचं मिश्रण झाकून ठेवायचं, कारण की साबुदाणा थंड झाल्यानंतर एकदम जेलीप्रमाणे थिक होतो, म्हणून खूप थंड होऊ द्यायचं नाही. थोडंसं कोमट झाल्यानंतर पटापट या रिंग्स काढून घ्यायच्या आहेत. आणि पायपिंग बॅगचे जर चटके बसत असतील तर पायपिंग बॅगला ओलं कापड लावायचं, म्हणजे हाताला चटके बसणार नाहीत. आणि मागच्या साईडने आठवणीने पायपिंग बॅगला रबर लावायचं, म्हणजे
साबुदाणा बाहेर येणार नाही आणि हाताला चटके बसणार नाहीत. तर बघा मी इथे मिश्रण थोडंसं थंड करून घेतलं आणि या पद्धतीने रिंग्स काढून घेतलेले आहेत. जसं हातातील मण्यांचं ब्रेसलेट असतं त्याच पद्धतीने आपल्या इथे साबुदाण्याचे रिंग्स तयार झालेले आहेत. बघा ज्यांनी आजपर्यंत बनवलेले नसतील ते सुद्धा पहिल्याच वेळेस एकदम परफेक्ट इथे रिंग्स बनवू शकतात. नक्की एकदा ट्राय करून बघा. तर एकदम भराभर रिंग्स इथे बनवून होतात. 10 मिनिटामध्ये माझे सगळे रिंग्स बनवून तयार झालेले आहेत. फक्त साबुदाण्याला थोडंसं थंड करून घ्यायचं, कारण जर खूप गरम असला तर पायपिंग बॅगचे हाताला खूप चटके बसतात. तर बघा एकदम जेलीप्रमाणे आपले रिंग्स तयार होत आहेत. अजिबात वेळ लागला नाही. छोटे मोठे तुम्हाला जसे हवे आहेत त्या पद्धतीने रिंग्स काढून घ्यायचे. मी घरामध्येच फॅनखाली हे रिंग्स काढून घेतलेले आहेत. अजिबात उन्हात जाण्याची सुद्धा गरज नाही आणि बऱ्याच ठिकाणी ऊन येत नाही. तर बघा तुम्ही घरामध्ये फॅनखाली या पद्धतीने रिंग्स काढू शकता. तर बघा आपले सगळे रिंग्स इथे काढून झालेले आहेत आणि बघा फॅनखाली रात्रभर यांना सुकवून घेणार आहे. तर सुकल्यानंतर बघा दुसऱ्या दिवशी सकाळी असं टेक्स्चर यांना आलेलं आहे. अजिबात कपड्यावरती किंवा पेपरवरती हे रिंग्स दिसत नाही. तर बघा एकदम आरामात हे रिंग्स निघतात. अजिबात चिटकत नाही आणि उन्हाची सुद्धा याला गरज नाही. आता मी सगळे रिंग्स काढून घेतलेले आहेत आणि जो आपण नायलॉन साबुदाण्याचा चिवडा बनवलेला आहे तो तर या पेपरवरती अजिबात दिसत नव्हता. तर बघा तो सुद्धा इथे काढून घेतलेला आहे. ऊन येत असेल तर आवर्जून साबुदाण्याचे रिंग्स आणि साबुदाण्याच्या चिवड्याला ऊन दाखवून घ्यायचं आहे. तर माझ्या इथे फक्त अर्धा पाऊण तास ऊन येतं. तर तेवढ्या वेळासाठी मी या वस्तू उन्हामध्ये सुकवून घेतलेल्या आहेत. तर बघा ऊन येत नसेल तर 2-3 दिवस फॅनखाली आरामात हे रिंग्स सुकू शकतात. आता सगळे रिंग्स सुकून तयार झालेले आहेत आणि बघा किती छान टेक्स्चर यांना आलेलं आहे आणि जो आपण अखंड साबुदाणा टाकला त्याच्यामुळे एकदम मोत्यासारखे दाणे त्या रिंग्समध्ये दिसत आहेत. तुम्ही बघत असाल किती सुंदर रिंग्स आपले तयार झालेले आहेत आणि फक्त अर्धा किलो साबुदाण्यामध्ये एवढे सारे रिंग्स आपण बनवलेले आहेत. तर चला आपला नायलॉन साबुदाणा सुद्धा इथे सुकलेला आहे. तर बघा तो मी थोडाच बनवला, मात्र हा तळल्यानंतर भरपूर होणार आहे. तर नायलॉन साबुदाण्याला सुद्धा थोडंसं ऊन दाखवून घेतलं, कारण वर्षभर या वस्तू आपल्याला टिकवायच्या असतात. म्हणून जेवढं शक्य आहे तेवढं ऊन दाखवून घ्यायचं. आता इथे तेल गरम केलेलं आहे. एक रिंग मी त्याच्यामध्ये तळून बघितली. तेल परफेक्ट गरम आहे. खूप धुवाधार तेल गरम करायचं नाही, कारण या रिंग्स खूप नाजूक असतात. खूप गरम तेलामध्ये त्या पटकन जळतात. तर बघा मी इथे आता बाकीच्या रिंग्स तळून घेत आहे आणि तुम्ही बघत असाल आपल्या रिंग्स फुगून डबल टिबल 4 पट अशा फुलत आहेत आणि कलर बघा किती सुंदर आलेला आहे. एकदम पांढऱ्या शुभ्र आपल्या रिंग्स तयार झालेल्या आहेत आणि अजिबात थोडासुद्धा कडकपणा या रिंग्समध्ये नाही. तर नक्की या रिंग्स ट्राय करून बघा आणि बघा त्यांचं टेक्स्चर किती सुंदर आहे. अजिबात तळण्यासाठी सुद्धा वेळ लागत नाही आणि करायला सुद्धा वेळ लागत नाही. बराच वेळेस आपण साबुदाण्याचे पळीपापड बनवतो आणि त्या आतमध्ये कडक राहतात. म्हणून यावेळेस या पद्धतीने साबुदाण्याच्या रिंग्स बनवून बघा आणि तुमचा अनुभव माझ्याबरोबर नक्की शेअर करा. तर चला आपल्या सगळ्या रिंग्स इथे तळून झालेल्या आहेत. फक्त यांना काढताना पेपरवरती काढायचं, म्हणजे एक्स्ट्राचं जे ऑइल असेल ते सगळं ऑइल पेपर ओढून घेतो. तर बघा या रिंग्स तुम्ही तुपामध्ये किंवा डालड्यामध्ये सुद्धा तळू शकता. बराच वेळेस उपवास असल्यानंतर आपण या सगळ्या उपवासाच्या वस्तू तुपामध्येच तळत असतो. तर आता मी सगळ्या रिंग्स काढून घेतलेल्या आहेत आणि लगेच याच तेलामध्ये आपला जो साबुदाणा बनवलेला आहे तो सुद्धा तळून घेऊयात. तर साबुदाणा बघा किती फुललेला आहे. याला सुद्धा पटकन पेपरवरती काढून घ्यायचं. तर बघा एक छोटीशी ट्रिक वापरून एकाच मिश्रणामधून आपण नायलॉन साबुदाण्याचा चिवडा आणि साबुदाण्याचे रिंग्स इथे बनवून तयार केलेले आहेत. तर हा साबुदाणा आता मी काढून घेतला आणि नायलॉन साबुदाण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेंगदाणे, ते सुद्धा लगेच इथे तळून घेतलेले आहेत. तर बघा मी फक्त पाववाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि शेंगदाणे या पद्धतीने तेलात ठेवायचे. शेंगदाणे तळून झाले लगेच त्याच्यामध्ये कापलेली हिरवी मिरची आणि कढीपत्ता टाकला. कढीपत्ता मिरची टाकल्या गॅसची फ्लेम बंद केली आणि शेंगदाणे, कढीपत्ता आणि हिरवी मिरची तळून झालेली आहे. तर बघा किती सुंदर आपले इथे साबुदाण्याचे रिंग्स तयार आहेत. सगळे रिंग्स आता आपण इथे तोडून बघूयात. तर अजिबात कुठेही साबुदाण्याचे रिंग्स कडक झालेले नाहीत. याच्या आधी साबुदाणा आणि बटाट्याचे रिंग्स त्याचा सुद्धा व्हिडिओ मी पोस्ट केलेला आहे आणि त्या रिंग्स बऱ्याच जणांनी बनवून बघितल्या. त्यासुद्धा खूप झटपट आणि कुरकुरीत रिंग्स तयार झालेल्या आहेत. तर त्याचा सुद्धा व्हिडिओ बघू शकता. वरती आय बटनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे. तर चला आपल्या इथे साबुदाण्याच्या रिंग्स तयार झालेल्या आहेत. तर तुम्ही बघितल्या असतील अजिबात रिंग्स कडक झालेल्या नाहीत. आता शेंगदाण्यामधलं मी सगळं तेल गाळून घेतलं आणि नंतर शेंगदाणे, मिरची आणि कढीपत्ता चिवड्यामध्ये टाकून घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडीशी पिठी साखर टाकून चांगलं मिक्स करून घेतलं.
आणि हा साबुदाणासुद्धा एकदम कुरकुरीत झालेला आहे. आवाजावरूनच इथे तुम्हाला समजेल की आपला चिवडा किती कुरकुरीत झालेला आहे. साबुदाण्याचा चिवडा खाताना त्यातील खरपूस तळलेले शेंगदाणे आणि थोडासा चिवडा हातावर घेऊन मस्त तोंडात टाकायचा. एकदम जबरदस्त चव या चिवड्याची लागते. तर या उन्हाळ्यात तुम्हीसुद्धा या रेसिपीज ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद.